ऐकतो, पण वस्तुस्थिती ही खरी आहे आणि सत्ताधारी पक्षातील काही लोक सत्य बोलत आहेत की राज्याची आर्थिक स्थिती फार दोलायमान झालेली आहे, बिकट परिस्थितीतून जात आहे। कालच माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 7 महिन्यापासून निराधारचे पैसे न मिळाल्यामुळे एका वयोवृद्ध माणसाने आत्महत्या केली। त्याला जगणं कठीण झालं होतं। सगळीकडे ती बातमी आपल्याकडे पोहोचली की नाही माहीत नाही, त्याची सगळी माहिती आहे। आणि दुसरीकडे कंत्राटदार आत्महत्या करतोय। आता कंत्राटदारांनी नवीन काम करायचंच नाही असा निर्णय घेण्याची त्यांची बैठक सुरू झालेली आहे। रस्त्यांची पूर्णतः चाळण झाली। मागील 2 वर्षापासून पुरेसा निधी नाही म्हणून कंत्राटदार टेंडर घेऊन काम करत नाहीत, पैसे मिळत नाही म्हणून। फार वाईट अवस्थेमधून हे राज्य चाललेलं आहे। आता 9,38,00,000 कर्ज झालेलं आहे। साधारणतः 80,000 कोटी रुपये PWDचे देणे आहे। इतर विभागांची गोळाबेरीज केली तर आता साधारणतः 1.5 कोटी रुपयाची लायबिलिटी या राज्य सरकारवर आता आहे, ती तुरंत देणे आहे। या संदर्भातले वित्तमंत्री काय तो खुलासा करतील, पण आमच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी बोलतो आहे। याबरोबर आता यांनी जे काही आश्वासनं दिले त्या आश्वासनाची पूर्तता कुठे होताना दिसत नाही। लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणून फसवणूक केली, 1500 रुपये देत आहेत, त्यातले 24 लाख महिलांना त्यातून वगळलं आहे विविध कारणाने। आणि शेतकऱ्यांच्या कर्जाला कर्जमाफीचा फार मोठा सरकारने छाती बडवून उर बडवून सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, 7/12 कोरा करणार आहोत। आताही राज्यातील शेतकऱ्यावर साधारणतः 37 लाख कोटीचं कर्ज आता शेतकऱ्यावर आहे आणि 35,300 कोटी रुपयाचं कर्ज आहे। आणि यामध्ये राष्ट्रीय बँका आणि सहकारी बँका, सहकारी जिल्हा सहकारी बँकांच्याकडे 15,494 कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्याकडे थकीत आहे आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे 18,000 कोटीचं कर्ज थकीत आहे। प्रादेशिक बँकांकडे 800 कोटी आणि खाजगी बँकांकडे 3,000 कोटी, असं एकूण या राज्यामध्ये आता 37,392 कोटी एकूण कर्ज शेतकऱ्यांच्याकडे। त्यामुळे आता हे थकीत असल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडला आहे। मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत, शेतकरी उद्ध्वस्त होत आहे। त्या संदर्भात या सरकारला कुठलीही देणं घेणं नाही सरकारला, अशा प्रकारची एकूण परिस्थिती या सरकारने करून ठेवलेली आहे। खरं तर दुर्दैवानं शेतकरी आत्महत्या करतो, वयोवृद्ध आत्महत्या करतो, कंत्राटदार आत्महत्या करतो आणि सरकार मात्र मूग गिळून गप्प बसलेला आहे। कुठेच त्यांची ॲक्शन दिसत नाही। एकीकडे कलंकित मंत्र्यांची यादी वाढत चालली, त्याच्यावर निर्णय होत नाही आणि दुसरीकडे हे सगळ्यांचं आत्महत्येचं सत्र सुरू आहे। नेता बोलल्याप्रमाणे कलंकित मंत्रीवर अजूनही कारवाई होत नाही। कृषी मंत्र्यांचा राजीनामा न घेणं म्हणजे याबाबत सरकारची काय भूमिका आहे काय कळत नाही। अजितदादांना अशी काय अडचण आहे की त्यांचा राजीनामा ते घेत नाही। एवढे मोठे त्यांनी शेतकऱ्यांना आव्हानजनक टिप्पणी केली, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं आणि ते रमी खेळण्यात व्यस्त असतात, ते सगळीकडे लोकांनी पाहिलं आहे। ते ऑनलाईन गेमवर व्यस्त आहेत आणि त्यांनी तेही म्हटलं होतं की ओसाळगावची पाटीलकी आहे शेती किमान, आणि त्यांच्यावर अशा कृषी मंत्र्यावर शेतकऱ्यांना वारंवार हिनवणाऱ्या मंत्र्यावर, ज्यांना जो भिकारी म्हणून संबोधतो, कारवाई होत नाही, हे राज्याचं दुर्दैव आहे असं मी म्हणतो। दादांची काय अडचण आहे ते मला माहीत नाही, पण नुसते काही मनामध्ये खाते बदलण्याचा विषय चालला होता, पण त्यामध्ये ते त्यांना माहीत। पण मला वाटतं की या अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्यांचा राजीनामा सरकारने लवकर घेतला पाहिजे, नाहीतर हे सरकार अशा नालायक लोकांच्या पाठीमागे आहे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजेच सरकारला अशी